पुणे आणि वाहतूक कोंडी असं सध्या एक समीकरण पुण्यात झाल्याचं पाहायला मिळत आहे। यावरती महापालिका प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या। त्यामध्ये जर पाहिलं तर त्याचबरोबर त्यांनी यामध्ये ग्रेड सेपरेटर असतील, रस्त्याचं रुंदीकरण केलेलं असेल, त्याचबरोबर उड्डाण पुलांची निर्मिती सुद्धा केली, तरी सुद्धा वाहतूक कोंडीचा प्रश्न अद्यापही निकाली निघालेला नाही। याच वाहतूक कोंडीवरून मार्ग काढण्यासाठी पुणे महापालिका प्रशासनाने एक मास्टर प्लॅन आखलेला आहे। हाच मास्टर प्लॅन नेमका काय आहे याविषयी जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत निखिल मिहजार आहेत, जे पुणे महापालिकेचे वाहतूक नियोजक आहेत। त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। सर, अक्षरशः वाहतूक कोंडीमुळे पुणेकर हैराण झालेले आहेत। आता पुणे महापालिकेने एक नवीन मास्टर प्लॅन आणलेला आहे, तो नेमका काय? नवीन मास्टर प्लॅन असा काही नाही आहे। आपला जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे, तो डेव्हलपमेंट प्लॅन जो शहराचा आहे तोच आपला मास्टर प्लॅन असतो। आणि डेव्हलपमेंट प्लॅनमधले जे रस्ते आहेत, तर ते रस्ते आपले पूर्णपणे विकसित झालेले नाही आहेत। तर ते विकसित न झाल्यामुळं अस्तित्वातील रस्त्यांवरती सगळा ताण येतो। त्यांना पर्यायी रस्ते किंवा कुठूनही कुठेही जाण्यासाठी आपल्याला पर्यायी कमीत कमी 2 रस्ते हे मास्टर प्लॅनमध्ये किंवा आपल्या विकास योजनेमध्ये असतात। पण त्यातला एकच रस्ता आपला झाला आहे। तर म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर नगर रोडला आज समांतर रस्ता नदीकाठचा रस्ता आहे, पण तो नदीकाठचा रस्ता विकसित न झाल्यामुळं सगळा ताण हा नगर रोडवरती येतो। तसंच कर्वे रोडला सुद्धा नदीकाठचा रस्ता हा समांतर रस्ता आहे, पण तो विकसित न झाल्यामुळं सगळा ताण हा कर्वे रस्त्यावरती होतो। मग त्याच रस्त्यावरती उड्डाण पूलही करायचे, मेट्रोही करायचे, सायकल ट्रॅक, फुटपाथ सगळंच त्या रस्त्यावर करायचे। परत त्याचं रुंदीकरणही पूर्णपणे डीपीच्या रुंदीनुसार झालेलं नसल्यामुळं त्यांच्यावरती खूप ताण येतो। तर हा ताण कमी करण्यासाठी आपण जर मागं नकाशा बघत असाल तर आपल्या पुणे शहरामध्ये जवळजवळ 1500 किलोमीटरचे रस्ते असे जे आपल्या विकास आराखड्यातले रस्ते आहेत, पण त्यातले 450 किलोमीटरचे रस्ते जवळजवळ अजूनही अस्तित्वात आलेले नाही आहेत किंवा ते डेव्हलपमेंट प्लॅनमधले अनडेव्हलप्ड डीपी रोड्स आहेत असं आपण त्याला म्हणतो, किंवा मिसिंग लिंक सुद्धा म्हणता येईल। आणि या अनडेव्हलप्ड डीपी रोड्समुळं पर्यायी रस्ते उपलब्ध होत नाहीत आणि त्यांच्यामुळं अस्तित्वातल्या अरुंद रस्त्यांवरती खूप ताण येतो। तर हे पर्यायी रस्ते उपलब्ध होण्यासाठी त्यातले आपण सर्वात आधी कुठले करायचे, सर्वात महत्त्वाचे कुठले आहेत, किंवा ज्यांनी सर्वात जास्त इम्पॅक्ट होईल किंवा ज्या सर्वात जास्त फरक पडेल असे कुठले, तर असे आपण काही रस्ते निवडले। त्याच्यामध्ये एक शिवणे खराडी नदीकाठचा रस्ता आहे, एक इंटरमिजिएट रिंग रोड म्हणून आहे की जो आपला काही काही लिंक्स जॉईन केला तर एक ओबडधोबड का होईना पण एक रिंग तयार होते। 30 मिसिंग लिंक आहेत की ज्या छोट्या छोट्या लिंक आहेत, पण त्या लिंक जॉईन केल्याने मोठा फरक पडू शकतो। त्या 12 किलोमीटरच्या रिंक आहेत, पण त्यांनी एकदम 60 किलोमीटरचे रस्ते आपल्याला उपलब्ध होतात। सर्व्हिस रस्ते आहेत, आपला हायवेला समांतर जो सर्व्हिस रस्ता झालेला नाही आहे तर तसे आहेत। तर अशी आम्ही सगळी यादी बनवलेली आहे आणि त्या यादीनुसार आम्ही स्टेप बाय स्टेप त्या जागा मालकांना कॉम्पेन्सेशन देण्याचा, त्यांना त्या जागेचा परतावा मिळण्यासाठी प्रत्येक पातळीवरती प्रयत्न करत आहोत। काही ठिकाणी सक्तीचे भूसंपादन करावं लागतंय, काही ठिकाणी आपल्याला त्यांना तडजोडीने ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतात। तर या सगळ्या दृष्टीने आता आपला हा प्रयत्न सुरू आहे। सर, साधारणतः पुणे शहरामध्ये अशा किती मिसिंग लिंक्स आहेत? पुणे शहरामध्ये साधारण 678 मिसिंग लिंक आहेत। त्याची एकूण क्युम्युलेटिव्ह किलोमीटर्स काढले तर ते साधारण 450 किलोमीटर्सच्या घरात येतात। आणि त्यातले आपण जवळजवळ 60 ते 70 निवडलेत आणि त्यातल्या 30 वरती आत्ता काम सुरू आहे। सध्या 30 वरती काम सुरू आहे। किती अशा मिसिंग लिंक्स जे आहेत त्याचं भूसंपादन सध्या केलेलं आहे? आत्ता आपलं 5 ठिकाणचं भूसंपादन झालेलं आहे। उरलेल्या 5 ठिकाणचं आत्ता आपलं फायनल स्टेजेसमध्ये येतं आहे आणि बाकीचे जी काय आहेत तर त्याचं आपल्याला सक्तीचं भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। साधारणतः ह्या ज्या तुम्ही 30 मिसिंग लिंक ज्या आहेत त्या निवडलेल्या आहेत, त्याची निवड नेमकी कशी केली, कोणत्या बेसिसवरती केली? आता आम्ही ट्रान्सपोर्ट प्लॅनिंग करताना जे आपले कंजेस्टेड स्पॉट्स असतात, जिथं आपली सर्वात जास्त गर्दी होते, जिथं आपल्याला पर्यायी रस्ते डी पीमध्ये उपलब्ध आहेत पण झालेले नाहीत, ह्याचा सगळ्याचा आम्ही अभ्यास केला। या अभ्यासामध्ये आपले पथविभागाचे सगळे त्या एरियातले इंजिनियर्स, आपले सिनियर्स, चीफ इंजिनियर या सगळ्यांनी त्याच्यामध्ये त्यांचं जे काही इतक्या वर्षाचा अनुभव आहे त्या अनुभवाच्या बेसिसवरती, आणि शिवाय ह्याच्यामध्ये वाहतूक पोलीससुद्धा ह्यांनी आम्हाला मदत केली। तर अशा सगळ्यांचा जो काही अनुभव आहे त्या अनुभवाच्या बेसिसवरती आपण हे सिलेक्ट केलेत। आणि शिवाय आपला जो कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन झालेला आहे, त्या कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅनमध्ये ह्याचं एक ट्रॅफिक मॉडेलिंग करण्यात येतं आणि त्या मॉडेलिंगच्या आधारे बाबा ह्या रस्त्यांनी खरंच ट्रॅफिक
बायपास होईल का हे सगळं टेस्ट करतात आणि त्या मॉडेलच्या आधारे सुद्धा आपण या लिंक टेस्ट करून व्हेरीफाय केलेल्या आहेत. सर, या ज्या आता ज्या 30 मिसिंग लिंक्स आहेत त्या जोडल्याच्या नंतर किती प्रमाणामध्ये पुण्यातली ट्रॅफिक ही कमी होऊ शकते? मी म्हणलं तसं आपल्याला या 30 लिंक जोडल्या तर एक 60 किलोमीटरचे रस्ते आपल्या ह्याच्यामध्ये नव्याने ॲड होतील आणि ज्याचा पर्यायी आपल्याला जवळजवळ 20% ट्रॅफिकचं कंजेशन कमी करण्यासाठी ह्याचा खूप उपयोग होईल. आणि त्याशिवाय आपले जे काही मोठ्या मोठ्या लिंक्स आहेत त्या मोठ्या मोठ्या लिंक्स जर झाल्या तर आपल्याला हे 40% आपल्याला पर्यायी रस्ते उपलब्ध झाल्याने भरपूर वाहतुकीमध्ये ह्याची सुधारण्यामध्ये मदत होईल. सर, आपण बघतोय की सध्या 30 ज्या मिसिंग लिंक्स तुम्ही आता जोडण्याचं काम सुरू घेतलेलं आहे, हाती घेतलेलं आहे, त्यामध्ये किती आता ज्या ताब्यात घेतल्या आलेल्या आहेत त्या नेमक्या कोणत्या ते मॅपवरती दाखवू शकता? मॅपवर आता हा सगळ्या अख्ख्या शहराचा मॅप आहे. त्या शहराच्या मॅपपैकी आपल्याकडं कोथरूडमधल्या एकलव्य कॉलेज म्हणून आहे, तिथली एक ताब्यात आलेली आहे. त्याशिवाय आपल्याला विमाननगरमध्ये एक एअरपोर्टच्या इथल्या 2 ताब्यात आलेल्या आहेत. हडपसरमध्ये एक ताब्यात आलेली आहे. खालती सहकारनगर आणि सातारा रोडच्या साईडला एक ताब्यात आलेली आहे. तर अशा आपल्या 5 बाणेर बालेवाडीच्या इथे एक ताब्यात आलेली आहे. तर अशा आपल्या वेगळ्या वेगळ्या भागांमध्ये ताब्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं त्याचा आता फायदा होतोय. सर, भूसंपादन करण्यासाठी नेमक्या काय अडचणी येत आहेत? आपण मोठ्या प्रमाणात बघतो की नागरिक जे आहेत ते विरोध करत असतात. त्याच्यामध्ये कशा पद्धतीने ज्या आहेत त्या अडचणी येतात आणि तुम्ही अडचणींवरती कशा पद्धतीने मात करताय? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. भूसंपादन हा अतिशय क्लिष्ट एक प्रक्रिया आहे. ज्यांची जागा आपल्याला ताब्यात घ्यायची असते त्यांना जागा ताब्यात घेण्यासाठी जे काही न्यायसंहितेने दिलेले त्यांचे अधिकार आहेत किंवा आपल्याला जे विकास योजना आपण जेव्हा विकास योजना अंमलात आणण्यासाठी जेव्हा त्या जागेवरती रिझर्वेशन टाकतो तर त्या रिझर्वेशनच्या आधारे आपल्याला जी जागा ताब्यात घ्यायची असते तर त्या ताब्यात घेण्यासाठी त्या जागेचं सर्वेक्षण करणं, त्याच्यावरती जॉईंट मेजरमेंटच्या पद्धतीने लाईन आखणं की किती जागा महापालिका घेणार आहे, किती जागा नाही घेणार आहे, त्या जागेचं व्हॅल्युएशन करून मार्केट रेटप्रमाणे त्यांना त्याचा परतावा कुठल्या पद्धतीने देता येतो, तो TDR स्वरूपात द्यायचा आहे का FSIमध्ये द्यायचा आहे का त्यांना दोन्ही नको आहे तर त्यांना कॅश कॉम्पेन्सेशन पाहिजे. मग कॅश कॉम्पेन्सेशनचा पण फॉर्म्युला असतो सरकारचा की त्या सरकारच्या त्यांना जवळजवळ दुप्पट त्याचा परतावा मिळतो. तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ही एक पूर्ण मोठी प्रोसेस आहे, याच्यामध्ये कलेक्टरपासून ते सगळे इन्व्हॉल्ड असतात आणि हीच प्रोसेस स्पीड ट्रॅक करण्यासाठी आता माननीय महापालिका आयुक्त यांनी एक टास्क फोर्स गठीत केलेला आहे. त्या टास्क फोर्समध्ये जिल्हाधिकारी साहेब, स्वतः महापालिका आयुक्त साहेब आणि ह्या सगळ्यांच्या टास्क फोर्समध्ये त्या ठिकाणच्या लोकांना बोलवून त्यांच्याबरोबर बसून त्यांच्या काय समस्या असतील, त्यांना कुठल्या स्वरूपात परतावा हवा आहे आणि त्यासाठी त्यांना लवकर कसं आपल्याला कॉम्पेन्सेशन देता येईल की जेणेकरून ती जागा लवकर ताब्यात आपल्याला घेता येईल, यासाठी आता प्रयत्न सुरू झालेले आहेत. सर, म्हणजे सक्तीनं भूसंपादन करण्याची म्हणजे महापालिकेला एवढी गरज का पडली यावेळेस? म्हणजे 30 जे भूसंपादन करतात सक्तीने भूसंपादन करण्याची गरज का पडते हा एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे. कसं आहे की जेव्हा तुमची एखादी जागा रस्त्यात जात असते तर त्याच्या बदल्यात महापालिका तुम्हाला FSI किंवा TDR देते, पण प्रत्येक जागा मालकाला FSI किंवा TDRचा उपयोग होतोच असं नाही आहे किंवा त्या FSI TDRच्या बदल्यात उरलेल्या जागेवरती तो बांधकाम करू शकत उरलेल्या जागेत बांधकाम करू शकणं शक्य आहे की नाही हे त्या जागा मालकाला करून बघावं लागतं. तर यामुळे प्रत्येक जागा मालकाची वेगळी वेगळी मागणी असते. काही जागा मालकांना FSI TDR पाहिजे असतो, काही जागा मालकांना कॅशच हवी असते, काही जागा मालकांना अजून काही त्यांच्या प्लॉट्सवरती रिझर्वेशन्स असतात तर ते रिझर्वेशन त्यांना हटवून हवे असतात. तर असे प्रत्येक जागा मालकाची स्वतःची एक युनिक समस्या असते आणि मग त्या सगळ्या जागा मालकांना एकत्र करून त्यांच्या समस्या, आता काही ठिकाणी नदीकाठचा रस्ता आहे तर तिथं त्यांना कॉम्पेन्सेशन हे रेड लाईन ब्ल्यू लाईनच्या जवळ असल्यामुळे कमी मिळतं, मग त्यांना ते जास्त हवं असतं. काही ठिकाणी रस्ता BDP झोनमध्ये जातो, मग तिथं त्यांना कॉम्पेन्सेशन कमी मिळतं. मग ते प्रत्येकाची एक वेगळी वेगळी समस्या असल्यामुळं कुठल्याही एका जागेला एक फॉर्म्युला आणि सगळ्याला तोच फॉर्म्युला आहे असं नाही आहे. प्रत्येक एरियामधले समस्या वेगळ्या आहेत, प्रत्येक जागा मालकाची मागणी आणि त्याची रिक्वायरमेंट वेगळी आहे आणि त्या सगळ्यातनं मार्ग काढण्यामुळे हा वेळ त्याला लागत असतो. सर, ह्या ज्या 5 मिसिंग लिंक्स तुम्ही आता त्याचं भूसंपादन केलं आहे, इतर बाकीच्या उर्वरित ज्या 25 आहेत त्या तुम्ही करणार आहात, साधारणतः ह्या सगळ्या मिसिंग लिंक्स जोडण्यासाठी किती वेळ लागू शकतो?
आमचा प्रयत्न आहे की साधारण दीड वर्षामध्ये हे प्रोसेस कंप्लीट करावी आणि त्यासाठी आमची जवळजवळ 1,000 कोटी रुपयापर्यंत याचा खर्च येणं अपेक्षित आहे. माननीय आयुक्तांनी ऑलरेडी 200 कोटी रुपयाची तरतूद या बजेटमध्ये केलेली आहे. उरलेल्या तरतुदीसाठी आम्ही राज्य सरकारकडं सुद्धा मदतीची मागणी केलेली आहे आणि या सगळ्यामुळं आम्ही जागा मालकांबरोबर तडजोडीने जागा ताब्यात येण्यासाठी किंवा काही क्रेडिट नोट किंवा प्रायव्हेट PPP असे पण पर्याय आम्ही घेऊन या जागा ताब्यात घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. साधारण वर्षभर लागायची शक्यता आहे. साधारण वर्षभरामध्ये हो, हे पूर्ण मिसिंग लिंक जोडल्या जाणार आहे. 30 मिसिंग लिंकचं काम हे व्हायला पाहिजे, हा असं आमचं टार्गेट आहे. सर, आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, जसं आता तुम्ही सांगितलं, मोठ्या प्रमाणामध्ये रेडी रेकनर जो आहे तो दुप्पट तिप्पट दराने मागितला जातो आणि जसं आता सांगितलं की महापालिकेने सक्तीनं भूसंपादन हाती घेतलेलं आहे, त्यामुळे कुठेतरी नागरिक हे मानत नव्हते म्हणून सक्तीनं भूसंपादन करावं लागलं. सक्तीने भूसंपादन करण्याची वेळ ही महापालिका सर्वात शेवटचा पर्याय म्हणून निवडते. साधारण प्रत्येक जागा मालकाची जी काही जागा हवी असते तर ती जागेच्या बदल्यात त्याला योग्य तो मोबदला मिळण्यासाठी महापालिकेकडं जे काही पर्याय आहेत त्याच्यामध्ये FSI TDR हा सर्वात महत्त्वाचा पर्याय आहे. पण ज्यांना कॅश हवी असते मग त्यांना ती कॅश लगेच देणं शक्य होत नाही, कारण का जागा भूसंपादन करण्यासाठी येणारा खर्च हा रेडी रेकनर रेटच्या जवळजवळ दुप्पट हा असतो आणि त्याच्यामुळं खूप पैसे लागतात आणि ह्याच्या सगळ्यासाठी आता नुसता नदीकाठचा रस्ता जर आपण करायचा म्हटलं तर जवळजवळ 750 कोटी रुपयेचा खर्च अपेक्षित आहे. तर या सगळ्या प्रक्रियेमुळे पैशाची चणचण ही असतेच आणि पटकन पैसे देणं हे शक्य होत नाही. त्याच्यामुळं मग आपण FSI TDR हे मार्ग हे घेतो. पण आता हे सगळं सक्तीचं भूसंपादन हे त्यासाठीच आलं आहे की ह्या सगळ्या जागा मालकांना पर्यायी मार्गातनं हे नको आहे, त्यांना पैशाचीच ही त्यांची मागणी प्रामुख्याने असल्याने तर त्यांना त्या पैसे दिल्याशिवाय ती जागा ताब्यात येणार नाही. सर, खूप खूप धन्यवाद. हे होते पुणे महापालिकेचे वाहतूक नियोजक निखिल मिझार सर. यांनी सांगितलेलं आहे की जवळपास 30 ज्या मिसिंग लिंक्स आहेत त्याचं सक्तीनं भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यापैकी 5 जे आहेत त्याच्या मिसिंग लिंक्सचं भूसंपादन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी या जवळपास पुणे शहरामध्ये एकंदरीत ज्या 70 मिसिंग लिंक्स आहेत त्या जोडल्याच्या नंतर 20% वाहतूक कोंडी जी आहे ती सुटण्यास मदत होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे.